उपमहापौर संजय घाडी सध्या आपल्यासोबत आहेत. तुम्ही आयुक्तांना पत्र दिलंय, घराची मागणी केली आहे. तुमच्या पत्रातला नेमका आशय का? तुम्ही का ही मागणी केली आहे? मी 25 जून 2026 रोजी माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांना पत्र दिलं आणि त्या पत्राद्वारे मागणी केली की वीर जिजामाता उद्यान राणीची बाग जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अश्विनी जोशी अतिरिक्त आयुक्त तत्कालीन यांचं निवासस्थान रिक्त झालेले, त्यांची बदली झाल्या कारणाने हे निवासस्थान मुंबई शहराच्या उपमहापौरांना द्यावं अशा प्रकारची मी पत्राद्वारे मागणी केलेली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे मी स्वतः राहतो दहिसरला. दहिसरच्या चेकनाक्याच्या अलीकडून अशोकवनवरून येताना किमान मला 2.5 तास येण्यासाठी आणि 2.5 तास घरी परत जाण्यासाठी लागतो आणि त्यामुळे हा जो 5 तासाचा किंवा अगदी ट्रॅफिक कमी असेल तर 4 तास जाण्या येण्याचे हे मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी हितासाठी मला वापरता येऊ शकतील अशा प्रकारची माझे या ठिकाणी म्हणणं मी पत्राद्वारे माननीय आयुक्त मॅडम यांना दिलं. त्याचबरोबर ती एवढ्या लांबून येत असताना आपण जे रस्ते पाहाल तर हे रस्ते असमतल आहेत. रस्त्यावरती जिथे पॅचेस मारलेले आहेत, आपण हायवेवरून येतो, दोन्ही बाजूचे पूर्व उपनगर आहे, पश्चिम उपनगर आहे, ह्या दोन्ही बाजूचे रस्ते असमतल असल्याकारणाने गाडी आपली उंच गाड्या असतील त्या जम्पिंग होत जातात. जणू काही आपल्याला वाटतं की घोड्यावरून आपण सवारी करीत इथपर्यंत येतो आणि त्याचा त्रास शरीराला होतो, शारीरिक त्रास होतो, स्पॉन्डिलिसिस होणं आणि त्यामुळे आपण काम करण्याची आपली क्षमता आणि आपली मानसिकतेवरती पण परिणाम होतो. आणि हा माझा एकट्याचा नाही, हा सर्व मुंबईकर जे आज बाय रोड प्रवास करतात त्यांच्यासाठी मी आयुक्तांना स्वतंत्र एक पत्र अगोदर दिलं होतं की आपण हे मुंबई शहराचे रस्ते हे समतल रस्ते करावेत आणि त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील मान्य केले की पावसाळ्याच्या नंतर आपण या मुंबई शहराचे दोन्ही पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर आणि शहर हे रस्ते आपण समतल करण्यासाठी रिसर्फेसिंग आपण करणार आहोत असं त्यांनी आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं. पण याआधी कधी उपमहापौरांना निवासस्थान देण्यात आलेलं होतं की पहिल्यांदा असं होईल? जर तुम्हाला हे पहिल्यांदाच होईल. याच्यापूर्वीच्या उपमहापौरांनी अशा प्रकारची मागणी मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे केली नव्हती. पण हे आवश्यकता आहे. जर महापौरांच्या बरोबरीनं मी देखील मुंबई शहरासाठी फिरतोय, काम करतोय आणि माझी जेन्युइन कारण आहे. माझ्यासारखे माझ्या जागेवरती उद्या 6 वर्षाच्या नंतर आणखीन कोणतरी मुलुंडचा एखादा नगरसेवक उपमहापौर होईल, त्याला देखील ह्याच प्रश्न भेडसावणार आहेत. त्यामुळे मला 100% खात्री आहे की अश्विनी भिडे आमच्या कार्यक्षम आयुक्त आहेत आणि त्यांना मी वैयक्तिक देखील त्यांना विनंती केलेली, त्या ही मागणी मान्य करतील. आणि मी महापौर मॅडमचा देखील फोन आला होता मला, त्यांनाही मी सांगितलं की अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे, आपणही या संदर्भामध्ये आयुक्तांना विनंती करावी, आदेश द्यावेत असं सांगितलं. आयुक्तांचं अजून उत्तर आलेलं नाही आहे. आता आपल्या माध्यमातून आपण प्रेसने सगळा हा मुद्दा लावून धरला आहे, त्यामुळे निश्चितपणानं आयुक्त याची दखल घेतील असं वाटतंय. यात महत्त्वाचा एक आणखी मुद्दा असा आहे की विरोधकही म्हणतात तेच की तुम्हाला हा त्रास होतो, अर्थात तुम्हाला बैठका घ्यायच्या आहेत, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे धावपळ करणं गरजेचं आहे किंवा ते होती आहे आणि ती होऊ नये म्हणून तुम्ही पत्र दिलं आहे. पण मुंबईकरांना पण याच समस्येला सामोरं जावं लागतं. आज नाही, वर्षांवर्षांची हीच स्थिती आहे. मग त्या मुंबईकरांना चांगले रस्ते मिळायला हवेत, चांगली वाहतूक व्यवस्था असायला हवी, सगळ्या गोष्टी चांगल्या तशाही मिळायला हवेत, त्यासाठी पण प्रयत्न व्हायला हवेत असं विरोधकांचं म्हणणं. 100% मुंबईकरांना मुंबई शहरात चांगले रस्ते मिळायला पाहिजेत, हा त्यांचा अधिकार आहे. कारण ते टॅक्स पेयर आहेत, करदाते आहेत आणि त्यामुळे त्यांचा हा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आमच्यासारखं जे नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांचं विश्वस्त म्हणून ही जबाबदारी आहे आणि आम्ही ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. याच्यासाठी ज्या वेळेला प्रशासकीय काळ होता, निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब होते. त्यांनी हे शिवसेना UBTच्या काळामध्ये 50-50 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीट करण्याचं धोरण होतं, ते बाजूला ठेवलं आणि डायरेक्ट थेट फेज 1 आणि फेज 2च्या टेंडर काढून मुंबईमधले जवळजवळ 70% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले, आपल्याला माहिती आहे. आता उर्वरित राहिलेले रस्ते जे आहेत हे आता फेज 3चं कॉन्ट्रॅक्ट निघून जवळजवळ हा 5,000-6,000च्या आसपासचे निविदा असणार आहे आणि हे उर्वरित रस्ते देखील सिमेंट कॉन्क्रीटचे काम या पावसाळ्याच्या नंतर होईल. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाल्याच्यानंतर खड्डे नसल्या कारणाने वाहनं देखील अतिशय सुरळीतपणाने त्यांचं जाणं येणं होईल आणि ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी कमी होईल असं मला वाटतं आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही हा लढा देताय आणि त्यासाठी तुम्ही मागणी केली आहे, त्या मागणीला यश मिळो या शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.